नमस्कार शेतकरी बांधवांनो. आज मी तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आलो आहे. अवकाळीचा तडाखा बसला होता ना, पाऊस, गारपीट, पीक उद्ध्वस्त झाली होती. मनात खूप तणाव आला होता. पण आता महाराष्ट्र सरकारने आपली तिजोरी उघडली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय करण्यात आलेला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 आणि 2026 जे अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना 128,35,00,000 रुपयाची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. हे ऐकून बरं वाटलं ना? ही मदत 1,80,574 शेतकऱ्यांना मिळणार आहे. सुमारे 1,14,752 हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले होते आणि आता त्यांची भरपाई होणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न एक पडला असेल की कोणाला मिळेल ही मदत? ज्यांचे पीक जसे कांदा, गहू, हरभरा, केळी, द्राक्षे अवकाळी पावसाने बाधित झाली. पंचनाम्याच्या आधारे नुकसान सिद्ध झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मुख्यतः ऑक्टोबर-डिसेंबर 2025च्या आणि 2026 झालेल्या नुकसानीसाठी आहे. महत्त्वाची बातमी, जानेवारी 2026 पासून झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे आता सुरू करण्यात आदेश देण्यात आले आहे. त्यासाठी NDRF नियमानुसार तातडीने मदत देण्याची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे आणखी ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाही लवकर दिलासा मिळेल. शेतकऱ्यांनो, हे सरकारचे पाऊल तुमच्यासाठी खूप मोठे आहे. अवकाळीने जीव घेणं त्रास दिला आहे, पण थोडा तरी आधार मिळाला. तरीही पंचनाम्याची प्रक्रिया लवकर पूर्ण व्हावी आणि पैसे वेळेवर खात्यात जमा व्हावे यासाठी आम्ही तालुका कृषी अधिकारी किंवा संबंधित विभागाकडे संपर्क साधावा. बळीराजा, तुम्ही एकटे नाहीत. सरकारने तुमच्या पाठीशी आहे. आता नवीन हंगामासाठी तयारी करा. आशेने पुढे जा. जर तुम्हाला ही बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुम्हाला काही प्रश्न पडला असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या भागात अवकाळीचे किती नुकसान झाले आणि मदत कधीपर्यंत येईल काय वाटतं? धन्यवाद. जय जवान, जय किसान.